नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। स्पॉटलाईट फॅमिलीच्या प्रत्येक मेंबरला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 14 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत रायटिंग प्रॅक्टिसच्या, डेली आन्सर रायटिंग असेल, UPSC करता वीकली एसे असेल, त्याच्यासाठी spotlightratingforum@gmail.com या ईमेल ID वर मेल करून तुम्ही त्यासंबंधीची माहिती मिळवून इनरोल करू शकता। MPSC करता मराठी आणि इंग्लिश एसे यासंबंधीसुद्धा प्रॅक्टिस घेतली जाईल। सो ॲरिझोनामध्ये बायडन विजयी झालेले आहेत आणि एकंदरीतच आता हा जो ॲरिझोना आहे तर ही निवडणूक जी आहे ती कमी मताधिक्याने त्यांनी जिंकलेली आहे। जवळपास या राज्यातली 11 प्रतिनिधी मतं त्यांना मिळालेली आहे। परंतु ॲक्च्युली हा रिपब्लिकनचा बालेकिल्ला होता आणि एकंदरीत असं वाटत होतं की ते रिपब्लिकला मिळेल, पण डेमोक्रेटिकला 7 दशकात ॲरिझोनामध्ये मिळालेला हा दुसरा विजय, म्हणजे 70 वर्षात डेमोक्रेटिक जे आहेत ते दुसऱ्यांदा ॲरिझोनामध्ये निवडून आलेले आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा, एखाद्या दिग्गज पक्षाचा किंवा दिग्गज नेत्याचा जो बालेकिल्ला आहे तो दुसऱ्यांनी हिरावून घेणं, तर हे रिपब्लिकसाठी जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे। तर याच्यामध्ये जे आहे की 70 वर्षातलं दुसरं यश, आता हे आपण बघितलं। आता याच्या आधी मग कुणाला यश मिळालं होतं इथं ॲरिझोनामध्ये जर तुम्ही विचार केला तर 1996मध्ये 1996मध्ये बिल क्लिंटन जे होते तर त्यांना इथं यश मिळालं होतं आणि ते निवडून आले होते। सो बिल क्लिंटन यांच्यानंतर म्हणजे 1996 नंतर आता 2020मध्ये जो बायडन जे आहे ते ॲरिझोनामध्ये निवडून आलेले आहेत। तर हा याच्यातला एक महत्त्वाचा हे आहे। आणि याच्या आधी जे आहे की डेमोक्रेटिक पक्षाचे 1948मध्ये हॅरी ट्रूमन यांना हा विजय मिळाला होता। सो 1948मध्ये 48मध्ये हॅरी ट्रूमन यांच्यानंतर मग 96मध्ये आणि त्याच्यानंतर 2020मध्ये, म्हणजे तुम्ही बघा 1948 ते 2020 म्हणजे 50 ते 20 70 वर्षात फक्त 2 वेळा, म्हणजे रिपब्लिकचा बालेकिल्ला होता आणि त्याच्यामध्ये यांना डेमोक्रेटिकला यश मिळालेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही गैरप्रकार यांचा दावा केलेला आहे तो सुरक्षा अधिकाऱ्यांनी तो अमान्य केलेला आहे की ही आजवरची सर्वात सुरक्षित निवडणूक होती अमेरिकेतली, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सो एकंदरीतच अमेरिकेबद्दलच्या न्यूज अजून येत आहेत, त्यामुळे ते जे लेक्चर आहे ते आपण करणारच आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। ते सगळे रेफरन्सेस एकदा आले म्हणजे विषय संपून जातो। चीनने आता अखेर बायडन यांचं अभिनंदन केलेलं आहे। जवळपास 1 आठवडा चीन थांबलं होतं की नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीने गोष्टी वर्क होतात। सो चीनने आता बायडन यांचं अभिनंदन केलेलं आहे। तर त्यांनी म्हटलेलं आहे अमेरिकी जनतेच्या पसंतीचा आदर करतो वगैरे वगैरे। सो फॉर्मॅलिटी आहे, तर ते 7 दिवसांनी कंप्लीट केली। त्याच्यानंतर आंग सान सू की जी आहे म्यानमार, तर आंग सान सू कीचा जो पक्ष आहे नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी, तर हा पक्ष MCQ करता लक्षात ठेवा, नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी। तर या पक्षाची आता सरशी झालेली आहे तिथल्या निवडणुकांमध्ये आणि येत्या 5 वर्षासाठी म्हणजे दुसरा कार्यकाळ जो आहे आंग सान सू की यांचा, त्याच्यासाठी त्या सत्तेवर येतील। त्यांच्या पक्षाने 346 जागा जिंकलेल्या आहेत आणि निकष जो आहे बहुमताचा तो 322 जागांचा आहे। अद्याप काही जागांचा निकाल लागलेला नाही किंवा आलेला नाही। सो तोही क्लिअर होऊन जाईल आणि 346 आहे 322पेक्षा, त्याच्यामुळे आंग सान सू की यांची जी दुसरी कारकीर्द आहे ती निश्चित झालेली आहे 5 वर्षासाठी म्यानमारमध्ये। लोणारचं जे सरोवर आहे आपलं, तर ते प्रस्तावित होतं बघा रामसर स्थळासाठी आणि आता त्याला रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातलं हे दुसरं ठिकाण असणार आहे। देशातलं 41वं ठिकाण, महाराष्ट्रातलं दुसरं ठिकाण ज्याला रामसरचा दर्जा दिलेला आहे। पहिलं ठिकाण कुठलं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। आता याच्याबरोबर उत्तर प्रदेशमधलं सूर सरोवर त्यालाही दर्जा देण्यात आलेला आहे रामसरचा। ओके, तर हे एक लक्षात ठेवा, म्हणजे 2 जे काही रामसर स्थळं डिक्लेअर करण्यात आली, तर उत्तर प्रदेशमधलं सूर सरोवर आणि महाराष्ट्रातलं लोणार। आता रामसरबद्दलचा सगळा इतिहास आपण आधी बघितलेला आहे की इराणमध्ये 1971मध्ये रामसर शहरामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली होती की जी वेटलँड संबंधीची होती। पाणथळ जागा ज्या काही असतात तर त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याच्यासाठी 1971मध्ये इराणमध्ये ही परिषद झाली होती आणि या परिषदेनुसार मग आपल्याला पाणथळ क्षेत्राचं संरक्षण आणि संवर्धन करणं अपेक्षित असतं। तर भारताने 1982मध्ये याच्यामध्ये प्रॉपरली काम करायला सुरुवात केलेली आहे। 71मध्ये ही परिषद झाली होती, 1971मध्ये परिषद झाली, 75मध्ये
मान्यता मिळाली याला आणि 82मध्ये जे आहे भारत सरकारने याच्यामध्ये काम करायला ॲक्च्युअली सुरुवात केलेली आहे. तर लोणार सरोवर याच्या आधीही न्यूजमध्ये होतं बघा. लोणार सरोवराच्या बाबतीमध्ये फायटोप्लँक्टन जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणावर तिथं होते आणि दुसरं म्हणजे सायनोबॅक्टेरिया, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लोणारमध्ये आढळून आल्या होत्या. लोणारमध्ये जे आहे की पाण्याचा पुरवठा त्याला कुठूनही होत नाही आणि त्याच्यामुळे साठलेल्या पाण्याचं बाष्पीभवन पण होत राहतं. पाणी खारट झालं आहे, त्याचा कलर बदलला होता. तो सायनोबॅक्टेरिया आणि फायटोप्लँक्टन ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि एकंदरीतच लोणारच्या परिसरामध्ये 160 प्रजाती आहेत पक्ष्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 46 प्रजाती है ना. तर ह्या सगळ्यांचं त्याची खोली जी आहे ती 137 मीटर आहे. सरोवराचा परीघ जो आहे तो 1.80 किलोमीटर आहे. क्षेत्र 113 हेक्टर आहे. आणि मी लोणारकर हा एक समूह आहे की जो लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करतो. सो मी लोणारकर हेही एक लक्षात ठेवा. एकंदरीतच लोणार जे आहे तर ते आता रामसार यादीत समाविष्ट झालेलं आहे. प्रश्न विचारणे जाणे चान्सेस हिच्यावर 100% प्रश्न हिच्यावर येत्या काळामध्ये तुम्हाला मिळेल लोणार सरोवराच्या बाबतीमध्ये. दुसरा मुद्दा जो आहे की लोणारच्या बाबतीमध्ये स्टोन गार्डन संबंधीचा पण एक रेफरन्स होता. तो तुम्हाला आठवत असेल तर आपण मागच्या वर्षी तो इयरबुकमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की लोणार दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे न्यूजमध्ये होतं. त्याच्यानंतर यंदाचा जो तन्वीर पुरस्कार आहे तर तन्वीर पुरस्कार जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. तन्वीर पुरस्काराबद्दल आपण मागच्या वर्षी बरेचसे रेफरन्सेस बघितले होते. डॉक्टर श्रीराम लागू यांचा जो मुलगा होता तन्वीर, त्याचा अकाली मृत्यू झाला होता आणि मग त्याच्या निधनानंतर तन्वीर पुरस्कार जो आहे तो घोषित करण्यात आला होता. मागच्या वर्षाचा तन्वीर पुरस्कार कुणाला दिलेला आहे त्या दिग्गज अभिनेत्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण ते आपण खूप प्रॉपरली घेतलं होतं आणि त्या सगळ्या मी तुम्हाला कोरिलेट करून दिल्या होत्या गोष्टी. सो आता श्रीराम लागू यांच्या मुलाप्रित्यर्थ हा दिला जायचा, तर यंदाचा दिला गेलेला नाही आहे. पण पडद्यामागचे जे कलाकार आहेत की एकंदरच कोविड-19मुळे पडद्यामागच्या कलाकारांच्या संस्थेला हा ना त्यांचं जे काही डे टू डे लाईफ आहे आणि इकॉनॉमिक्स आहे ते सगळं गडबडलेलं होतं, तर त्यांना ती रक्कम दिली जाणार आहे. सो 2020चा तन्वीर पुरस्कार स्थगित करण्यात आलेला आहे, तोही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, जागतिक आरोग्य संघटना जी आहे आपली WHO, तर त्या WHOनी पारंपरिक वैद्यक केंद्र भारतात स्थापन करण्यासंबंधी घोषणा केलेली आहे. आणि भारतामध्ये आता ते WHOचे प्रमुख आहेत टेड्रोस अधनोम घेब्रेसस, तर यांनी जयपूर आणि जामनगर, तर 5व्या आयुर्वेद दिनाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा व्हर्च्युअल पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथं सादर केल्यात आणि घेब्रेसस यांचा संदेश जो आहे तो आपल्या पंतप्रधानांनी सादर केला. सो जयपूर आणि जामनगर हे नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट आहेत आयुर्वेदाच्या आणि तिथं येत्या काळामध्ये WHOचं पारंपरिक केंद्र जे असेल वैद्यकशास्त्राचं संबंधीचं तर ते असणार आहे. तर हे दोन्ही ठिकाणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, MCQ करता लक्षात ठेवा. आणि WHOनी भारताने जे काही कोविड-19च्या काळात औषधांचा पुरवठा जगाला केलेला आहे त्यासंबंधीही भारताचं कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि WHO बाबतीमध्ये आता जो बायडन यांनी पण सांगितलेलं आहे की अमेरिका परत WHO बरोबर काम करेल, जे ट्रम्प यांनी सदस्यत्व हे काढून घेतलं होतं, बाहेर पडले होते वगैरे. चीनी लष्कराच्या बाबतीमध्ये संबंधित कंपन्या अमेरिकी गुंतवणुकीवर बंदी. बघा आता चीनी लष्कराशी संबंधित ज्या कंपन्या आहेत तिच्यात अमेरिकी गुंतवणूक होणार नाही, त्याच्यावर बंदी आणण्यात आलेली आहे. तर चीनी लष्कराशी जवळपास संबंधित 31 कंपन्या आहेत की ज्यांच्यावर बंदी घालणारा आदेश अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केला आहे. बा ट्रम्प अजून अध्यक्ष आहेत, यांचा अजून जानेवारीमध्ये शपथविधी वगैरे होईल, त्याच्यामुळे अजून ट्रम्प आहेत आणि ट्रम्प यांनी चीनी लष्कराशी संबंधित कंपन्या ज्या आहेत त्याच्यात अमेरिकी गुंतवणूक करण्यावर बंदी आणलेली आहे. तर हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. जवळपास 31 कंपन्या त्या आहेत. त्याच्यानंतर हे पुस्तक आहे बघा, आजचा शनिवार आहे आणि हे जे एक पुस्तक आहे की F रेटेड, हा F जो आहे इथं हा फेमिनिझमचा F आहे, स्त्रीवादाचा F आहे. आणि नंदिता दत्ता यांचं हे पुस्तक आहे, नंदिता दत्ता. आता एकंदरीतच हे जे पुस्तक आहे की F रेटेड बिंग अ वुमन फिल्म मेकर इन इंडिया, तर भारतातल्या अशा काही जवळपास 11 महिला आहेत, फिल्म मेकर आहेत की ज्यांना स्त्रीवादी असं संबोधलं जातं. त्या महिलांच्या बाबतीतलं हे पुस्तक आहे नंदिता दत्ता यांचं आणि हार्पर कॉलिन्स यांनी हे स्थापन केलेलं आहे. तर एकंदरीतच फेमिनिझम आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर ऑलरेडी UPSCनी प्रश्न विचारून झालेले आहेत है ना. माय बॉडी माय राईट्स, पर्सनल इज पॉलिटिकल, तर हे प्रश्न तुम्हाला दिसतील. डॉक्टर मोहम्मद असदुल्ला, तर डॉक्टर मोहम्मद असदुल्ला तर यांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. ओके, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार.
तर एकंदरीतच उर्दू भाषेमध्ये त्यांचं जे लिखाण आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे, साहित्य, आणि त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रातला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार तो डॉक्टर मोहम्मद असदुल्ला यांना जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर आजचा जो दिवस आहे बघा, 14 नोव्हेंबर बालदिन आहे. त्याच्यानंतर मधुमेह दिवससुद्धा आहे आणि मधुमेह दिवस 14 नोव्हेंबर साजरा केला जातो. आता मधुमेहाच्या बाबतीतले बरेचसे जे डिटेल्स आहेत ते स्पॉटलाईट इयरबुक 2020मध्ये होते. तर मधुमेहाच्या बाबतीमध्ये जे काही आहे तज्ज्ञांचा जो सल्ला आहे की तुम्ही ओबेसिटी टाळा, लठ्ठपणा टाळा, जेणेकरून तुम्ही मधुमेहापासून दूर राहाल. भारत मधुमेहाचा हब झालेला आहे, त्याच्यामुळे आजचा मधुमेह दिवस तो एक लक्षात ठेवा. ओके, हे टाईप 1 टाईप 2 हे सगळ्या गोष्टी प्रॉपर बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला कॉपी जी आहे त्याची ती वाटलं तर मी परत एकदा शेअर करेल. जापानचे एक संशोधक होते बघा, कोशिबा, त्यांचे कालवश झालेले आहेत. खगोलशास्त्रज्ञ होते मासातोशी कोशिबा, वय वर्ष 94, आणि 2002मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेलचा संयुक्त मान जो होता तो त्यांना मिळाला होता. म्हणजे भौतिकशास्त्रातलं नोबेल 2002मध्ये त्यांना मिळालं होतं. सूर्यातून निघणाऱ्या न्यूट्रिनोजच्या प्राथमिक स्वरातील कणांचं अस्तित्व आणि त्यासंबंधीचं त्यांचं संशोधन होतं. आता अत्याधुनिक क्षेपणास्त्र एक आहे की जे लष्करासाठी आपण सज्ज केलेलं आहे की एका वेळेस ते 100 टार्गेट ट्रॅक करू शकतं. DRDOने तयार केलेलं आहे बघा, स्वदेशी आहे आणि याला QRSAM असं म्हटलं जातं. म्हणजेच QRSAMचा फुल फॉर्म जो आहे क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. ओके, QRSAM. ओके, क्विक रिॲक्शन बघा, Q फॉर क्विक, R फॉर रिॲक्शन, S फॉर सरफेस, A फॉर एअर, M फॉर मिसाईल. सो क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. ओके, जमिनीवरून हवेत वेगवान मारा करू शकतं हे. याचा जो पल्ला आहे तो 25 ते 30 किलोमीटरचा आहे, 25 to 30 किलोमीटर्स. याच्यामधलं जे इंधन आहे ते घन स्वरूपाचं इंधन, सॉलिड, आणि एकंदरीतच लॉन्चर मोबाईल याला आहे. 15 किलोमीटर उंचीपर्यंतचं लक्ष भेटतं बघा. मारक क्षमता जी आहे तर हे हॉरिझॉन्टल 25 ते 30 किलोमीटर, आणि 15 किलोमीटर जे आहे की ते हाईट, त्या उंचीपर्यंत ते लक्ष भेदू शकतं. आता या क्षेपणास्त्रांना 2 प्रकारच्या वाहकांची गरज असते. एक वाहक जे असतं ते क्षेपणास्त्र वाहून नेणारं, आणि दुसरं जे आहे ते रडार वाहून नेणारं. म्हणजे क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी एक वाहन आणि रडार वाहून नेण्यासाठी एक वाहन. तर हे 2 याची गरज असते इथं. याची प्राथमिक चाचणी 4 जून 2017 रोजी झाली होती. आणि क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल जे आहे ते DRDOने तयार केलेलं आहे. एकाच वेळी 100 लक्ष ट्रॅक करू शकतं ते, आणि 6 लक्ष्यांचा वेध घेऊ शकतं. म्हणजे ॲट अ टाईम 100 लक्ष्यांना ट्रॅक करणं आणि ॲट अ टाईम 6वर अटॅक करणं. तर DRDOचा हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. तर आपल्याला हे महत्त्वाचं आहे, क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. त्याच्यानंतर ओबामा यांचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये अ प्रॉमिस लँड नावाचं पुस्तक आहे बघा. ओके, अ प्रॉमिस लँड. आता या प्रॉमिस लँडमध्ये काय म्हटलेलं आहे तर राहुल गांधींचा जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख आहे की राहुल गांधी हे गोंधळलेले आहेत वगैरे वगैरे, है ना. सो आता हा ओबामांनी केलेला आहे. नक्कीच राहुल गांधींचा एकंदरच है ना इमेज आणि त्या सगळ्या याच्यासाठी ही चांगली बाब नाही आहे, पण असा उल्लेख ओबामांनी केलेला आहे. तर येत्या काळात आता हे सगळंच आहे बघा, कुणाचा है ना, जो बायडन सभ्य माणूस. तर तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल तर अमेरिकेचे जे निवृत्त न्यायाधीश असतात, म्हणजे आता समजा झाली ज्यांची टर्म, जसं आता डोनाल्ड ट्रम्प आहे, टर्म संपली त्यांची, तर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे ती लोकं जी आहे 2 वेळा एकदा राष्ट्राध्यक्षपद तुम्ही उपभोगलं त्याच्यानंतर ते रिटायर होतात, ते कुठल्याही याच्यात पडत नाहीत. पण जो बायडन यांच्या बाजूनी ओबामा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते. हे जर तुम्ही आता सोशल मीडिया किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील तर तिच्यात दिसून आलेत ते. अ प्रॉमिस लँड लक्षात ठेवा त्यांचं आत्मचरित्र. रशियाच्या लशीच्या चाचण्या ज्या आहेत त्या भारतात होणार आहेत. स्पुटनिक 5 आता हे ऑलरेडी आधी बघितलेलं आहे आपण, रशियाची ही लस आहे. आणि डॉक्टर रेड्डीज कंपनी जी आहे तर त्या कंपनीला परवानगी देण्यात आली होती. आता त्याचा 2रा आणि 3रा टप्पा असणार आहे मानवी चाचण्यांचा. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामधलं क्वीन्सलँड विद्यापीठ जे आहे त्यांनी कोविड प्रतिबंधक लस विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. 2021च्या 3ऱ्या तिमाहीमध्ये ती लोकांना उपलब्ध होईल असं ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. सो बघूयात येत्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने होतात. त्याच्यानंतर
कालच मी तुम्हाला जो काही स्पॉटलाईट डेली रायटिंग चॅलेंजचा प्रश्न होता की भारतामध्ये तुम्हाला शीतगृह किंवा कोल्ड चेन डेव्हलप करणं किती गरजेचं आहे, तो प्रश्न होता. म्हणजे आता तुम्ही फायझर आहे किंवा बायोइनटेक लसीच्या वितरणासाठी शीतगृह उभारण्यात आलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते वर्क होणार आहे. त्यासंबंधीची परत न्यूज आहे बघा. शीतगृह किंवा कोल्ड चेनचं फार महत्त्वाचं आहे बघा. आता ब्रिटनमध्ये लसीचं वितरण कसं होणार आहे त्याचा चार्टच इथं आहे की बेल्जियम इथल्या प्रयोगशाळेत युरोपसाठी 4 कोटी लसींची निर्मिती होणार. एका वेळी एका शीतपेटीतून 1000 लसी पाठवता येऊ शकतात. आता ही शीतपेटी जी आहे त्याला खोक्याचं बाह्य आवरण, त्याच्यात शुष्क बर्फ असणार, उष्णतारोधक आवरण असेल, आवरणाचा आतील भाग, आणि खाली जी आहे ही मध्यभागी लस ठेवण्याची जागा आहे. उणे 70°C म्हणजे -70°C तापमानात 10 दिवसापर्यंत लसीची साठवणूक करता येणार आहे. विमानाद्वारे मग ह्या शीतपेट्या केंद्रांवर पाठवल्या जातील. त्याच्यानंतर वाहनांमध्ये GPS आणि तापमान ट्रॅकर असणार आहे. आणि म्हणजे साधी गोष्ट आहे की ते वाहन कुठं जातं आहे, काय जातं आहे, आणि त्यातल्या त्यात तिच्यात तापमानाचं पण ट्रॅकर आहे. तापमान प्लस मायनस होता कामा नये. वैद्यकीय दुकानांमध्ये 2 ते 8° मध्ये तापमानाला 5 दिवस ही लस ठेवता येऊ शकते. म्हणजे जे काही मेडिकल्स आहेत तिथं 2 ते 8° मध्ये तुम्ही 5 दिवस लस ठेवू शकता. आणि ब्रिटनमधल्या मग 1,500 केंद्रांवर हे लसीकरण येत्या काळात करण्यात येईल. तर अशा पद्धतीने हा सगळा प्लॅन आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की टेम्परेचर हा याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे ना. याच्याकरता तुम्हाला शीत कपाट आणि त्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर सफर बघा. सफरवर प्रश्न येऊ शकतो. सफर बऱ्याचदा न्यूजमध्ये असतं. पॉल्युशन संबंधी आहे. सफरचा जो फुल फॉर्म आहे सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च सेंटर. ओके, तर हा सफरचा फुल फॉर्म आहे बघा तुमच्यासमोर. आणि याच्यामध्ये जे आहे एअर क्वालिटी इंडेक्स आपण बऱ्याचदा बघितलं आहे. 1 ते 50 गुड, 51 ते 100 सॅटिस्फॅक्टरी, 101 ते 200 मॉडरेट, 201 ते 300 पुअर, 301 ते 400 व्हेरी पुअर, आणि 401 ते 500 सिव्हिअर, है ना, गंभीर स्वरूपाचं पॉल्युशन. तर ह्या सगळ्या गोष्टी परत येत आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. राजस्थानला वॉटर मॅनेजमेंटसाठी 3ऱ्यांदा प्राईज मिळालेला आहे. ओके, 3rd प्राईज जे आहे अमॉंग द टॉप स्टेट्स. ओके, 2019साठी. तर वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट. आसामची जी बॉर्डर आहे, आता आसामचं नागालँडबरोबर बॉर्डर डिस्प्यूट सुरू झालेला आहे. ऑलरेडी आसामने आधी अरुणाचल प्रदेश असेल किंवा मिझोरामबरोबर पण बॉर्डर डिस्प्यूटचा इश्यू केला होता. तर तो आता कुठंतरी शांत होतं आहे. तर नागालँडबरोबर त्यांनी सुरू केलेलं. सो आसाम सध्या काय चालू आहे आसामचं, है ना, थोडा चायनीज है ना फॅक्टर जो आहे तो आसाममध्ये आलेला दिसतो आहे. तर अरुणाचलबरोबर बॉर्डर इश्यू, आता नागालँडबरोबर, आणि ऑब्वियसली समोरचं राज्य जे आहे मिझोराम आहे ते हे चार्जेस डिनाय करतात आणि ते परत तुम्हाला मग ते वातावरण जे होतं सगळं ढवळून निघतं आणि मग ते मला गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधानांची 131वी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे आज. तर तेही एक लक्षात ठेवा. म्हणजे असे प्रश्न विचारले जातात की पंडित जवाहरलाल नेहरू यांचं टोटल योगदान काय आहे इंडियाज फ्रीडम स्ट्रगल असेल, किंवा जर नेहरू नसते तर मग कशा पद्धतीने गोष्टी झाल्या असत्या, गांधी नसते तर. म्हणजे एक गोष्ट आहे की जे लिडरशिप तुमच्यासमोर आहे ती वजा करून किंवा ती जिथं नाही आहे तिथं ती ॲड करून, तर तसे प्रश्नही UPSC मेन्समध्ये विचारले जातात. आता याच्यामध्ये बघा, सेल्फ रेग्युलेशन बाय न्यूज मीडिया इज नेसेसरी बट सेन्सरशिप बाय गव्हर्नमेंट इज अनकॉल्ड फॉर. आता बघा की सेल्फ रेग्युलेशन न्यूज मीडियासाठी नेसेसरी आहे. म्हणजे तुम्ही सेल्फ रेग्युलेशन करा, चुकीच्या पद्धती करू नका. जे काही प्रोफेशनल इथिक्स आहेत ते प्रोफेशनल इथिक्स तुम्ही पाळले पाहिजेत. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मीडियावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मीडियावर एसे ऑलरेडी विचारून झालेला आहे. सो प्रोफेशनल इथिक्स, सेल्फ रेग्युलेशन इज द बेस्ट रेग्युलेशन. तुमच्यावर कुणीतरी बंधनं टाकणं त्याला काही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यामुळे जी काही सेन्सरशिप आहे गव्हर्नमेंटची ती अनकॉल्ड करून तुम्ही सेल्फ रेग्युलेशन करणं, म्हणजे आता OTT प्लॅटफॉर्म जे आहे की ज्याच्यावर निर्बंध लादलेले आहेत, तर असं काही होता कामा नये, ही गरज पडता कामा नये. पण तो एक मेजर इश्यू आहे. येत्या काळामध्ये त्या गोष्टी होतील, है ना. तर हे एक फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे याच्यावर. सेम एक्सप्लेनेशन तेच आहे. आता बघा, नवीन स्पेसिस डिस्कवर झालेल्या आहेत बघा वाईन स्नेकच्या याच्यामध्ये अहतुल्ला फर्नेवर्थी आणि अहतुल्ला सह्याद्रेनेसिस. आता सह्याद्रेनेसिस म्हणजे काय, सह्याद्रीच्या याच्यात सापडलं वेस्टर्न घाट जे आहे तिथं. तर या वाईन स्नेकच्या ज्या 2 हे आहेत तर त्या सापडलेल्या आहेत प्रजाती, तर त्या एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जयंती गौरव दिवस 15 नोव्हेंबरला असतो बघा. आज 14 नोव्हेंबरला बालदिन वगैरे आहे किंवा मधुमेह दिवस आहे. 15 नोव्हेंबरला जे आहे ते जयंती गौरव दिवस. आता जयंती गौरव दिवस काय आहे, तर बिरसा मुंडा यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आहे आणि मध्य प्रदेश तो साजरा करतो. मध्य प्रदेशचीच ही ॲड आहे.
अबुआ दिशम अबुआ राज म्हणजे अवर कंट्री अवर रूल असा बिरसा मुंडाने मेसेज दिला होता. आमचा देश आम्ही रूल करणार. आणि एकंदरीतच हिच्यामध्ये मध्य प्रदेशमधून ज्यांनी एकंदरच खूप चांगलं काम केलं होतं भारतीय स्वातंत्र्य आणि नॅशनल हिरोज कोण कोण आहे, राणी दुर्गावती, शंकर शहा, रघुनाथ शहा, सीताराम कंवर, रघुनाथ सिंह मंडोल, भीमा नायक, तात्या भिल, खज्ज नाटक, मुद्देबाई, हा ना. तर ह्या आहेत म्हणजे याच्यात लेडीज पण आहेत. आणि एकंदरीतच महिला स्वातंत्र्य च्या हिच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे, ज्या महिलांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये, तर तेही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्यांची नावं तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्या फेसबुक पेजवर अशा एक महिलेबद्दल ना माहिती प्रसारित केली जात होती. एकंदरीतच बिरसा मुंडा जे आहे, तर बिरसा मुंडाच्या याच्यामध्ये उलगुलान क्रांती हा प्रश्न UPSC प्रिलिम्सला विचारला होता बघा आता, आणि आपण हे ऑलरेडी रिवाईज केलं होतं हा ना. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचे फीडबॅक पण दिले होते आपल्याला. सो उलगुलान क्रांती जी आहे आणि एकंदरीतच जे काही लँड ऑफ मासेस आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर बिरसा मुंडाच्या बाबतीत हे महत्त्वाचं आहे, ते तुम्ही वाचून ठेवणं गरजेचं आहे. झाडीपट्टी रंगभूमी जे आहे त्याचं केंद्र जे आहे ते गडचिरोली आहे विदर्भातलं. सांगली तासगाव ही भारतातली बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. बरोबर. 2019च्या तुलनेमध्ये सांगली तासगाव बाजारपेठेमध्ये बेदाण्यांच्या विक्रीत 2020मध्ये कमी नाही आली, जास्त झालेलं आहे. म्हणजे जे शेतकरी द्राक्षामध्ये लॉसमध्ये गेले होते त्यांना बेदाण्यांनी तारलेलं आहे आणि बेदाण्याची विक्री मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट अयोग्य आहे. फॉरेस्ट ऑलेट या पक्षाबद्दल बघा, पानझडी जंगल हे त्याचं वसतिस्थान आहे. बरोबर. मध्य प्रदेश महाराष्ट्रात विपुल संख्येत आढळतो. बरोबर. हा पक्षी रात्रीच्या वेळी सक्रिय असतो नाही, हा दिवसा सक्रिय असतो, पण याला रात्रीच्या वेळेस शोधत होते आणि त्याच्यामुळे काय झालं, असं वाटलं की हा पक्षी संपलाय काय, त्याच्यामुळे ती आपली चूक होती. आणि ब याचं बरोबर आहे. रॅट होल मायनिंग जे आहे तर ते मेघालयमध्ये होतं. प्रोजेक्ट एअर केअर जो आहे तो गुरुग्रामसाठी आहे. आजचे प्रश्न घ्या. आत्मनिर्भर भारत 3.0 बाबत योग्य विधान निवडा. हाताला काम, उत्पादन वाढ आणि निर्यातीला प्रोत्साहन हा उद्देश आहे. 2,65,080 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं गेलं याच्या अंतर्गत. सर्वाधिक निधी उत्पादन वृद्धी प्रोत्साहन योजनेला दिलेला आहे. ब क. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेबद्दल बिनचूक विधान निवडा. 2020-21च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 8,000 कोटी देण्यात आले आहेत. आत्मनिर्भर भारत 3मध्ये योजनेसाठी अतिरिक्त 18,000 कोटी देण्यात आले आहेत. फक्त ब यापैकी नाही. रिझर्व्ह बँकेनुसार भारत तांत्रिक आर्थिक मंदीचा सामना करत आहे. मायकेल पत्रा यांच्या समितीच्या अहवालानुसार भारतात तांत्रिक आर्थिक मंदी आढळून आली आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. जोडी ओळखा. योग्य जोड्या. पर्यावरण लढ्यातील बालयोद्धा आणि राज्य. लिसीप्रिया कंगजुम मणिपूर, जन्नत पतलू जम्मू काश्मीर, रिधिमा पांडे उत्तर प्रदेश. सो ह्या ज्या जोड्या आहेत तर ह्या फक्त क, अ ब क आणि अ क, तर कुठल्या बरोबर आहे त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. सर्कल दर जे आहे किंवा ॲग्रीमेंट व्हॅल्यूमध्ये मंदी दूर करण्यासाठी किती फरक ठेवला आहे? 20%, 10%, 15%, 0%. याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.